नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण पत्ताकोबीची मऊ लुसलुशीत थालीपीठं कशी बनवायची ते बघणार आहेत। तर बऱ्याचदा लहान मुले किंवा मोठ्या व्यक्तींना सुद्धा पत्ताकोबीची भाजी अजिबात आवडत नाही। तर अशा प्रकारचे थालीपीठं जर तुम्ही त्यांना बनवून दिले तर कळणार सुद्धा नाही की हे जे थालीपीठं आहेत ते पत्ताकोबीपासून बनवलेले आहेत। बनवायला जितके सोपे आहेत, खायला तितकेच टेस्टी लागतात आणि एकदम हा पौष्टिक सुद्धा नाश्ता आहे। काही यामध्ये आपण पीठ मिक्स करून हे थालीपीठं बनवलेली आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा पत्ताकोबीचा गड्डा घेतलेला आहे, कारण एक संपूर्ण आपल्याला पत्ताकोबी वापरायचा नाही। अर्धा पत्ताकोबी आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता तो आपण बारीक चिरून घेणार आहे। जर तुमच्याकडे किसणी आहे तर तुम्ही किसणीने सुद्धा हा पत्ताकोबी किसून घेऊ शकता, पण आज आपण इथे मॅशरने तो बारीक चिरून घेणार आहेत। तर सगळ्यात अगोदर चाकूने थोडंसं आपल्याला त्याला कट करून घ्यायचं आहे आणि मॅशरमध्ये टाकून तो चिरून घ्यायचा आहे। इथे आपण पत्ताकोबी चिरून घेतलेला आहे। आता अशा प्रकारचं एक मॅशर घेतलेला आहे। जर तुमच्याकडे अशा प्रकारचं मॅशर नसेल तर तुम्ही किसणीने सुद्धा पत्ताकोबी किसून घेऊ शकता, किंवा किसणी सुद्धा नसेल तर तुम्ही चाकूच्या मदतीने पत्ताकोबी बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता। तर मॅशरमध्ये आता आपण थोडासा पत्ताकोबी टाकून घेणार आहेत आणि याचं झाकण लावून आता आपल्याला पत्ताकोबी बारीक किसून घ्यायचा आहे। तर यामध्ये अगदी एकदम बारीक प्रमाणामध्ये पत्ताकोबी बारीक चिरून तयार होते। तर बघा, इथे आपला पत्ताकोबी बारीक असा चिरून झालेला आहे। चाकूने चिरण्यापेक्षा याच्यामध्ये एकदम बारीक प्रमाणात पत्ताकोबी चिरून तयार होतो। इथे बघा, आपला पत्ताकोबी किती बारीक चिरून तयार झालेला आहे। अशाच प्रकारे आपण राहिलेला सर्व पत्ताकोबी चिरून घेतलेला आहे। तर साधारण 2 वाट्या पत्ताकोबी चिरून तयार झालेला आहे। संपूर्ण पत्ताकोबी चिरून झालेला आहे। यामध्ये आता काही सुके मसाले ॲड करणार आहेत। त्यासाठी इथे मी 1 चमचा ओवा घेतलेला आहे, 1 चमचा धणे पावडर घ्यायची आहे। यामुळे आपले जे थालीपीठ आहे त्याला खूप छान अशी टेस्ट येते। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। अर्धा चमचा हळदी पावडर टाकली आहे, त्यामुळे चव आणि रंग सुद्धा खूपच छान येतो। भरपूर प्रमाणात आपल्याला कोथिंबीर वापरायची आहे। कोथिंबीर टाकली आहे, तर याऐवजी तुम्हाला जर कोणत्या आवडीच्या भाज्या असतील तर त्या सुद्धा यामध्ये तुम्ही ॲड करू शकता। 1 चमचा लाल तिखट वापरलेला आहे। लाल तिखटाऐवजी तुम्ही इथे हिरवी मिरचीचा ठेचा सुद्धा वापरू शकता। आता यामध्ये आपण काही पीठ ॲड करणार आहेत। तर त्यासाठी इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, 1 वाटी टाकून घेतली आहे। आता ही दुसरी वाटी आहे। ज्या वाटीने आपण गव्हाचं 2 वाटी पीठ घेतलं होतं त्याच वाटीने 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि एक छोटी वाटी आपण इथे बेसन पीठ वापरणार आहेत। तर बेसन पीठ जे आहे ते अगदी कमी प्रमाणात वापरायचं आहे। छोट्या वाटीने 1 वाटीच बेसन पीठ आपल्याला वापरायचं आहे। आता 3 प्रकारचे पीठं घेतले आहेत आणि जे सुके मसाले पत्ताकोबी होता तो आपल्याला सगळ्यात अगोदर छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। तुम्ही या पिठामध्ये बाजरीचं पीठ सुद्धा ॲड करू शकता। तर बाजरीच्या पिठामुळे थालीपीठं अगदी छान होतात। तर हे जे तिन्ही पीठं आहेत ते आपल्याला चांगल्या प्रकारे पत्ताकोबीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या। आता पीठ आपलं छान असं मिक्स करून झालेलं आहे। आता हे पीठ आपण मळून घेणार आहे। तर त्यासाठी मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आणि पाणी जे आहे ते आपल्याला
थोडं टाकतच पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी एकदाच पाण्याचा आपल्याला जास्त वापर करायचा नाही, कारण पीठ जे आहे ते आपलं जास्त आपल्याला पातळ करायचं नाही किंवा अगदी घट्टसुद्धा ठेवायचं नाही. थोडं करतच इथे आपल्याला पिठाचा सैलसर गोळा करून घ्यायचा आहे. हे जे थालीपीठ आहेत ते तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता. खायला खूपच छान लागतात, सोबतच पौष्टिक तर आहेतच. तर पीठ जे आहे ते आपलं मळून झालेलं आहे. तर अजून थोडंसं पाणी टाकून आपण सैलसर करून घेणार आहेत. तर हे जे पीठ आहे ते आपल्याला जास्त घट्ट ठेवायचं नाही, नाहीतर थालीपीठ जे आहे ते आपल्याला थापताना अगदी जड जातात. तर पीठ आपलं छान असं मळून झालेलं आहे. लगेचच आपण थालीपीठ बनवण्यासाठी घेणार आहेत. इथे मी एक पोळीपाट घेतलेला आहे आणि आता एक सुती कापड आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलं आहे. तर ते कापड आपल्याला घट्ट असं पिळून घ्यायचं आहे आणि त्यावर आता परत एकदा आपल्याला थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे. यामुळे जे थालीपीठ आहे ते आपलं कपड्याला चिकटणार नाही. तर आपण चपातीचा एक गोळा घेतो त्या प्रकारे आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आणि हातावर गोल करून त्याचं थालीपीठ थापून घ्यायचं आहे. तर थालीपीठ थापत असताना आपल्याला हाताला थोडंसं पाणी लावूनच हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे, कारण हे हाताला चिकटणार नाही आणि खाली जे कपड्याला सुद्धा चिकटणार नाही, म्हणून हाताला पाणी घेतच आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे. थालीपीठ थापत असताना आपल्याला ते जास्त पातळ थापायचं नाही किंवा अगदी जास्त जाड सुद्धा थापायचं नाही, कारण जर तुम्ही जास्त जाड थापले तर ते मध्ये कच्चे तसेच राहतील आणि जास्त जर पातळ थापलं तर अगदी वाताड होतात, खायला सुद्धा चांगले लागणार नाहीत, लगेचच ते वाळून जातील. तर अगदी मध्यम आकारामध्ये आपल्याला गोल गरगरीत थालीपीठ थापून घ्यायचं आहे. आता मध्ये एक आपण होल करून घेणार आहेत, त्यामुळे तेल चांगलं पसरलं जाईल आणि थालीपीठ खमंग भाजलं जाईल. एकीकडे मी गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे. तर तवा हलकासा आपला गरम झाला की त्यावर आपल्याला तेल पसरवून घ्यायचं आहे. तेल जे आहे ते थोडंसं सुरुवातीचं थालीपीठ करत असताना तेल थोडंसं जास्तच लावून घ्यायचं आहे, कारण थालीपीठ जे आहे ते चांगल्या प्रकारे निघतं. तर कपड्यावरती आपण थालीपीठ थापून घेतलं आहे. आता ते तव्यावर टाकून झालं की अलगद आपल्याला कपडा काढून घ्यायचा आहे. आता एका बाजूने आपल्याला थालीपीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि हे भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मध्यम ठेवायची आहे. गॅसची फ्लेम आपण एकदम बारीक ठेवायची नाही किंवा हाय फ्लेमवर सुद्धा हे थालीपीठ भाजून घ्यायचं नाही, कारण अगदीच कमी ठेवली तर जे थालीपीठ आहे ते कच्चं राहील आणि जास्त गॅस फुल केला तर जे थालीपीठ आहे ते आपलं करपून जाईल. तर एका बाजूने थालीपीठ छान असं भाजलेलं आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण ते पलटवून घेतलं आहे. आता इथे मी तेल वापरून थालीपीठ भाजून घेतलेलं आहे. जर तुम्हाला इथे तूप आवडत असेल तर तुम्ही तूपसुद्धा लावून हे थालीपीठ छान असं भाजून घेऊ शकता. आणि जर तुम्ही अगदीच डाएटवर असाल तर अगदी कमी तेलाचा वापर करून हे थालीपीठ भाजून घेऊ शकता. तर इथे मी जास्त प्रमाणात अजिबात तेलाचा वापर केलेला नाही, अगदी कमीच तेल लावून हे थालीपीठं भाजून घेतली आहेत. तर दोन्ही बाजूने सुद्धा थालीपीठ आपली छान अशी भाजून झालेली आहे. आता एक थालीपीठ आपलं भाजून झालेलं आहे. बघा काय मस्त रंग आलेला आहे. तर अशाच प्रकारे आपण राहिलेल्या पिठाची सुद्धा थालीपीठं बनवून घेणार आहेत. इथे आपलं एक थालीपीठ बनवून तयार आहे. आता सर्व थालीपीठे आपण इथे बनवून घेतली आहेत. अशा प्रकारे आज आपण थालीपीठ मस्त आणि दही सोबतच लोणचं खूप आपला जबरदस्त बेत आहे. अगदी पौष्टिक असा नाश्ता बनवून तयार आहे. हा नाश्ता तुम्ही सकाळच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता. अगदी दमदार बेत आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर एक वेळेस ही पत्ताकोबीची थालीपीठं तुम्ही नक्की करून बघा आणि जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.